नांदगाव तालुका हादरला. साकोरा गावात एकाच रात्री 5 घरफोड्या, लाखो रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पुन्हा एकदा घरफोड्यांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. साकोरा गावात चोरट्यांनी एका रात्री तब्बल 5 घरांना लक्ष्य करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात चोरट्यांनी पोलिसांनाच खुलेआम आव्हान देत एकाच रात्री 5 घरफोड्या केल्या. उमेश निकम, व्यंकट निकम, विजय निकम, देवबा ठाकरे आणि विजय ठाकरे यांच्या घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी चोरीची मालिका घडवून आणली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व्यंकट भाऊराव निकम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे 1,76,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. घटनेची गंभीर दखल घेत नाशिक येथील डॉग स्क्वॉड पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असला तरी अद्याप चोरट्यांचा कोणताही ठोस मागमूस लागलेला नाही. विशेष म्हणजे नांदगाव तालुक्यात यापूर्वी घडलेल्या अनेक घरफोड्यांचा तपास अद्याप पूर्णपणे उलगडलेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यातच साकोरा येथील एकाच रात्री झालेल्या 5 घरफोड्यांनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरटे मोकाट आणि नागरिक भयभीत अशी प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे. आता या घरफोडी प्रकरणाचा उलगडा करून आरोपींना गजाआड करण्यात नांदगाव पोलिसांना कितपत यश मिळते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. संपादक विजय धामणे, गाव ते राज्य मराठी न्यूज, नांदगाव, नाशिक.